ठीक आहे. कॅटलिस्ट एज्युकेशनसाठी आपण एक आहे ना कॅम्पेन रन करतोय. गुगल ॲड रन करणार आहेत आपण. काय करणार आहे? गुगल ॲड. काय करायचं आपल्याला? गुगलवरती जायचं आहे. गुगल ॲड सर्च करायचं आहे. गुगल ॲड सर्च केल्यानंतर जसं आता मी ओपन केलं हे ऑफिशियल वेबसाईट होती, तिथेच जायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकवायच्या. जे काल होते त्यांना पण समजेल आणि ह्याच्यामध्येच नवीन ॲडव्हान्स टॉपिक्स पण आहेत गुगल ॲडमधले, ते पण तुमचे कव्हर होतील. समजलं? तर टोटल आता आपण कीवर्डचे टाइप्स पाहणार आहेत. कीवर्डचे टाइप 3 असतात. लाँग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल. एक जर गुगल ॲड रन करायचे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लाँग टेलच कीवर्ड म्हणजे 99% किंवा 100% तुम्ही लाँग टेलच कीवर्ड यूज करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही लाँग टेल कीवर्ड यूज नाही केले तर तुमचं खूप नुकसान होऊ शकतं. आता मी इथं कॅम्पेन सिलेक्ट करणार आणि ह्याच्यात कॅम्पेन सिलेक्ट केल्यानंतर मला कोणासाठी कॅम्पेन रन करायचं ते अकाउंट क्रिएट आपल्याला काय करायचं? सिलेक्ट करायचं. जर नवीन क्लायंट असेल तर नवीन अकाउंट ओपन करा. नाव कसं चेंज करायचं ते पण मी आधी सांगतो तुम्हाला. आता इथं कॅटलिस्ट अनिकेत आहे, बरोबर आहे? तर हे कॅटलिस्ट अनिकेतचं नाव जर मला दुसरं ठेवायचं असेल, एकदा अकाउंट क्रिएट केल्यानंतर एक तुमचा कस्टमर आय डी जनरेट होतो. कस्टमर आय डी बरोबरच त्याला नाव पण देऊ शकतो आपण. तर ते नाव कसं द्यायचं ते मी आत्ता सांगतो. त्यानंतर आपण कीवर्ड मॅच टाइप पाहू. कीवर्ड मॅच टाइप 4 असतात आणि कीवर्ड टाइप्स किती असतात? 3 असतात. ठीक आहे. तर हे अकाउंट आहे. आपला डॅशबोर्ड आहे गुगल ॲडचा. काल पण सांगितलं होतं. इथं ओपन केल्यानंतर एक नंबर दिसतो तुम्हाला. सेटिंगमध्ये जायचं आहे. नेट स्लो का चालतंय? एका ईमेल आय डीवरून आता सपोज माझा ईमेल आय डी आहे आणि ह्याचा मला ॲक्सेस सागरला द्यायचं. देऊ शकतो का? देऊ शकतो. तर ते कसं द्यायचं ते पण आपण पाहू. आता मी काय केलं ॲडमिनमध्ये क्लिक केलं. ॲडमिनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं काय केलं खाली प्रेफरन्स हे ऑप्शन येतात त्याच्यावरती क्लिक केलं आणि आता इथं तुम्हाला सगळं दिसतंय कॅटलिस्ट अनिकेत, कॅटलिस्ट अनिकेत. तर ह्याचं नाव चेंज करायचं आहे. इथं कॅटलिस्ट एज्युकेशन दिलं नाव व्यवस्थित. नाव देणं किती गरजेचं आहे समजलं तुम्हाला आणि कसं द्यायचं समजलं. काय काय केलं परत सांग एकदा. गोलक तू सांग कशी प्रोसेस केली. मी इथं होम पेजवरती आहे. इथं आल्यानंतर कुठं जायचं नाव जर द्यायचं असेल तर? प्रतीक तू सांग. सलोनी कुठं जायचं? रितेश कुठं जायचं नाव चेंज करायला? ह्याचं नाव काय आहे हे तुला पाहायचं असेल तर इथं जायचं. इथं गेल्यानंतर तू कशावरती आत्ता आहे? ईमेल आय डी दिसते आणि हे तुझं ह्याच्यावर काय नाव आहे ह्याचं? कॅटलिस्ट अनिकेत आहे का? आणि त्याचा एक खाली कस्टमर केअर नंबर आहे, कस्टमर आय डी. तर तो किती डिजिटचा असतो? 10 डिजिटचा असतो. रिफ्रेश केलं ह्याला तर आपण जे नाव चेंज केले ते नाव चेंज होईल. आता काय नाव ठेवलं होतं आपण? कॅटलिस्ट अनिकेत आहे का कॅटलिस्ट एज्युकेशन का? तर ते नाव तिथं दिसेल. नेट खूपच स्लो चालते. सकाळपासून असंच होतंय का? नेटवर कामच नाही केलं सर आम्ही फोटोशॉप करत होतो ना. ठीक आहे. झालं ओपन. इथं दिसतं ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अकाउंट दिसतात. ठीक आहे. चेंज नाही झालं मे बी. आपण एकदा चेक करू. ह्याचा तुम्हाला आत्ता कोणतं नाव आहे एक्झिस्टिंग ते समजतंय.
आता मला चेंज करायचंय नाव ते, तर कुठं क्लिक करणार रितेश? ऍडमिन मध्ये. इथं ऍडमिन मध्ये ऍडमिन मध्ये गेल्यानंतर प्रेफरन्स मध्ये जायचं आणि प्रेफरन्स मध्ये गेल्यानंतर डिटेल्स इथं दिसतंय कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्ट. होईल ते, त्याला थोडा टाइम लागेल. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे जर टाकायचं असेल तर ते तुम्ही टाका. हे टाकलेली कधी पण बेटर असतं. का? तर त्याचं रिझन तुम्हाला तेच सांगितलं की हे जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथं नंबर पण व्हेरीफाय होईल आणि सगळ्याच गोष्टी होईल. ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन पण तुमचं होतं. तर ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं करायचं ते मी नंतर सांगणार आहे तो तुम्हाला. आता तुम्हाला नाव कसं चेंज करायचं ते समजलं. आता हे जे ॲक्सेस मला सागरला द्यायचे, तर कसे देणार मी सागरला ॲक्सेस? ॲडमिनमध्ये जायचं, ॲक्सेस अँड सिक्युरिटीमध्ये जायचं. ॲक्सेस अँड सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर आता इथं दिसतंय का तुम्हाला ॲडमिन कोण आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेड. मला आता ह्याचे सागर शिंदेला ॲक्सेस द्यायचे, तर त्याचा ईमेल आय डी टाकायचा. तर सागरचा ईमेल आय डी काय आहे? SAGAR. सागर सांग. SAGAG SAG SHIND सॅग शिंदे 10. शिंदे 10 Yes. @gmail.com. gmail.com. बरोबर आहे का? सर हे काय कशाचा ऍक्सेस दिला तुम्ही हा? माझं कॅम्पेन रन करायचं ॲक्सेस, गुगल ॲडचं एक्सपिरियन्स. म्हणजे त्याला माझा ईमेल आय डी द्यायची गरज नाही. त्याच्या ईमेल आय डीमध्ये पण माझ्या डिटेल दिसतील. आता इथं मी काय करतो, किती तारखेपर्यंत त्याला ॲक्सेस द्यायचं आहे? काय लिमिट ठेवायची का? 1 महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी, 10 दिवसासाठी? तर मी काय करतो आता त्याला 2025 पर्यंत द्यायचं का? कितीपर्यंत द्यायचं? एक महिने. डिसेंबरपर्यंत देऊन टाकू, 1 डिसेंबरपर्यंत. ठीक आहे. आता त्याला कशाचा ॲक्सेस द्यायचा आहे? ईमेल ओन्ली, बिलिंग ओन्ली. म्हणजे तो तिथून बिलिंग पण करू शकतो ह्या ईमेलमध्ये. दुसरं काय? रीड ओन्ली, स्टँडर्ड ओन्ली आणि ॲडमिन ओन्ली. ॲडमिन जर गेलं तर सगळेच त्याला दिसतात. सगळ्याच गोष्टी तो करू शकतो. आणि सेव्ह अँड सेंड इन्व्हिटेशनवरती क्लिक करायचं. आता त्याला इन्व्हिटेशन गेलं. त्याला इन्व्हिटेशन गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? त्याला इन्व्हिटेशन गेलं तर तो ॲक्सेप्ट करेल, तर हा कॅम्पेन तिथून पण तो ॲक्सेस करू शकतो. समजलं सगळ्यांना? एकदम सिम्पल टॉपिक होता. काय 2 गोष्टी शिकवल्या. एक गोष्ट म्हणजे काय, आपल्या अकाउंटला ना कॅम्पेनला अकाउंटला नाव कसं द्यायचं, नेम कसं द्यायचं. दुसरं काय शिकवलं? ॲक्सेस कसे. आता आपण एक बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचा एक कॅम्पेन रन, काल जसा रन केला होता तसंच आपण कॅम्पेन रन करणार आहे. कीवर्ड रिसर्च पहिली प्रायोरिटी असते. म्हणजे जर भाजी करायची म्हटलं तर आधी पहिले ते भाजी निवडावं लागते, नंतर धुवावं लागते, नंतर कांदा चिरून घ्यायचा, नंतर फोडणी द्यायची, नंतर ते सगळं टाकायचं. का चूल पेटवतो, फोडणी देतो आणि नंतर मग भाजी भिजाय घालतो, नंतर भाजी निवडाय बसतो, असं करतो का? नाही. तर आपल्याला आधी काय काय गोष्टी, आधी कीवर्ड रिसर्च करायचं, आधी डिसाईड करायची की कोणते कीवर्ड. CPC. ओके. तुम्ही लक्ष नव्हतं का तुमचं? ठीक आहे. मी तुम्हाला परत सांगतो. ॲडमिनमध्ये जायचं, ॲक्सेस कसं द्यायचं? ॲडमिनमध्ये जायचं. ॲडमिनमध्ये गेल्यानंतर ॲक्सेस अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आणि इथं प्लस साईन दिसतंय त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. इथं ईमेल आय डी टाकायचा. मग इथं ईमेल आय डी कुणाचा टाकायचा? शुभांगी जाधव. जे पण ईमेल आय डी असेल @gmail. किती दिवसासाठी ठेवायचं आहे? एक्सपायर नेवर. कधी? ॲडमिन करायचं आहे, एडिटर करायचं आहे, इथून सिलेक्ट करा आणि त्याला इन्व्हाइट करा. झालं का? किती सिंपल आहे. समजलं का रोहिणी मॅडम?
फक्त ईमेल आयडी टाकायचं ना? फक्त ईमेल आयडी टाकायचा, गावाचं नाव नाही टाकायचं. समजलं? ईमेल आयडी पिक्चर कसा गुंततो जुन्या काळातलं DVD वरती लावल्यानंतर, तसा बरोबर तुमचा ना? आवाज गुंततोय. काय बोलले ते? बोला बोला, परत एकदा बोला मोठ्याने. काय नाही, त्यांच्या ईमेल आयडी वर ऍक्सेप्ट करणार ना? हा, त्याच ईमेल आयडी वरून ऍक्सेप्ट करायचं. ठीक आहे. आता एक कॅम्पेन आपण रन करू. काय करायचं कॅम्पेन रन करण्यासाठी? तुम्ही सांगणार, मी रन करणार. कुठं क्लिक करू आता? यश, जया, हा इथं का इकडं? न्यू कॅम्पेन. ड्राफ्ट मध्ये का न्यू कॅम्पेन? न्यू कॅम्पेन. समजते तुला? आता काय करायचं पुढली स्टेप? गुगल ऍडचा कॅम्पेन किती स्टेप मध्ये क्रिएट होतो तू सांग. तुम्ही सांगा. काल लक्ष नव्हतं. पहिली स्टेप म्हणजे कॅम्पेन नेम असतं, दुसरं म्हणजे काय असतं? ऍड सेट नेम असतं, तिसरं काय असतं? पहिलं कॅम्पेन नेम, नंतर ऍड नेम, नंतर ऍड सेट नेम. 3 स्टेप मध्ये होतो. कॅम्पेन नेम, आता हे ह्याच्यावरती लक्ष द्या, कुठं कुठं काय येत आहे ते. ऑब्जेक्टिव्ह किती असतात गुगल ऍड मध्ये जया? कोणते कोणते सांगा? कोणते कोणते ते पाठ करायचे? कोणते असतात ते? सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोर विजिट, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल, ऍप प्रमोशन. सर काय कॅम्पेन नेम, ऍड नेम आणि तिसरं काय? तिसरं ऍड सेट नेम. सेट नेम. हा क्वेश्चन 100% तुम्हाला येतो गुगल ऍडच्या एक्झाममध्ये. आपण आता सेल्स मध्ये गेलो. सेल्स मध्ये किती गोल्स असतात? सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, शॉपिंग ऍड, परफॉर्मन्स. कशातलं सांगताय? सेल्स मधलं सांगताय? सेल्स मध्ये किती गोल्स असतात? पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह, नंतर गोल. तुमचं गोल काय आहे? काय करायचंय तुम्हाला? लीड जनरेट करायचे का वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय? मला काय करायचंय? कॉल पण आणायचेत आणि वेबसाईट ट्रॅफिक पण. मला सर्च ऍड रन शिकवतो मी. तर सर्च वरती क्लिक केलं. सर्च वरती क्लिक केल्यानंतर इथं वेबसाईट ट्रॅफिक पण सिलेक्ट केलं आणि फोन कॉल पण सिलेक्ट केले का सिलेक्ट? सर थोडं परत एकदा दाखवा ना सर. परत सर्च वरती जायचं. पहिलं म्हणजे काय? गुगल ऍड लॉग इन केलं, नंतर ऑब्जेक्टिव्ह चूज केला. कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज केला? सर एक ह्याचा फक्त ह्याच्या मागं काहीच नाही. गुगल ऍडचं ओपन झाल्यानंतर डॅशबोर्ड आहे. न्यू कॅम्पेन केलं तर हा डॅशबोर्ड ओपन झाला. न्यू झाल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ऑब्जेक्टिव्ह येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? सर्च ऍड रन करायची आणि त्याच्यामधून कॉल पण आले पाहिजे आणि वेबसाईट वरती पण ट्रॅफिक. तर मग तुम्ही लीड जर सिलेक्ट केलं असतं तरी चाललं असतं. वेबसाईट ट्रॅफिक जर केलं असतं तर फक्त वेबसाईट वरतीच आलं असतं, कॉल नसते आले. समजलं का? ते तुम्हाला आता इथं बघा, मी वेबसाईट ट्रॅफिक सिलेक्ट केला असता. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये कंटिन्यू केलं. तर इथं मी काय केलं? सर्च ऍड सिलेक्ट केली. तर सर इथं फक्त URL टाकायचा ऑप्शन येतोय. फोन नंबर कुठं टाकणार? तसं आपण जर सेल्स मध्ये केलं, सेल्स मध्ये गेल्यानंतर कंटिन्यू केलं, इथं ऑब्जेक्टिव्ह सर्च केला, गोल सर्च सिलेक्ट केला, इथं खाली 5 ऑप्शन 4 ऑप्शन येतात. आले का? मग वेबसाईट पण सिलेक्ट केला आणि फोन कॉल पण सिलेक्ट केला. पण आता जर तुम्ही बोललात की लीड्स मध्ये काय वेगळं आहे? लीड्स मध्ये एक लीड फॉर्म पण बनवता येतो. सेल्स मध्ये बनवता येईल का लीड फॉर्म? लीड फॉर्म बनवता येणार. आता लीड्स मध्ये क्लिक केलंय, गोल तर सगळीकडे सेमच येतं, बरोबर आहे. फक्त ऍप प्रमोशन आणि ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन मध्ये वेगळं आहे. आता लीड्स मध्ये क्लिक करून सर्च मध्ये क्लिक केलं, इथं 5 गोल आले का? लीड फॉर्म सबमिशन आहे, बाकी सगळं सेमच आहे.
मग तुम्हाला जर कॉल पण आणायचे आणि लीड्स पण वेबसाईटवरती ट्रॅफिक पण आणायचंय तर दोनच गोल सिलेक्ट करावं लागेल, एक तर सेल्स किंवा लीड. सर जे टिक मार्क करायचं त्याला काय म्हणतात, गोल्स का ऑब्जेक्टिव्ह? ऑब्जेक्टिव्ह. इथं सेल्स वरती क्लिक केलं, सेल्स वरती क्लिक करून नेक्स्ट केलं, नेक्स्ट क्लिक केल्यानंतर सर्च ऍड केली, इथं वेबसाईट सिलेक्ट केली आणि वेबसाईट टाकायची. आता इथं कॅटलिस्ट एज्युकेशन आपल्याला वेबसाईट आहे. ही वेबसाईट ओपन करायची. आता मला कॅम्पेन रन करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍड रँक म्हणजे ही 1 नंबरला दाखवायची. ऍड कुठे दाखवायची? एक नंबरला. 1 नंबर ऍड दाखवायची. तर 1 नंबरला दाखवण्यासाठी काय काय गोष्टी इम्पॉर्टंट येतं? ऍड रँक फॉर्म्युला. काय ऍड रँक फॉर्म्युला? ऍड रँक फॉर्म्युला तू सांग. सलोनी तू सांग. तू सांग जया. तुमचं लक्ष नव्हतं का काल? ऍड रँक फॉर्म्युला काय सांगितला होता? मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. रिलेव्हन्सी स्कोर. रिलेव्हन्सी स्कोरचं दुसरं नाव काय आहे? क्वालिटी स्कोर. क्वालिटी स्कोर कसा वाढवायचा शुभांगी? क्वालिटी स्कोर वाढवण्यासाठी काय करायचं? शुभांगी मॅडम आहेत का? नाहीत तुम्ही? मनीषा मॅडम तुम्ही सांगा काय करायचं? रामेश्वर तुम्ही सांगा क्वालिटी स्कोर वाढवण्यासाठी काय करायचं? रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी काय करायचं? कायच करायचं सांगा. जे आपल्या लँडिंग पेजचे कंटेंट आहे ना ते आपली ऍडव्हर्टाईज आणि त्याची इक्वल पाहिजे, म्हणजे लोगो आणि डिफरंट नाही पाहिजे, म्हणजे लोगो पण पाहिजे किंवा जे कंटेंट त्यांना सेम कंटेंट इकडे पाहिजे. म्हणजे जे गुगल ऍड मध्ये कीवर्ड टाकतो तेच कीवर्ड आपल्या वेबसाईट मध्ये पण कंटेंट असला पाहिजे. आणि डिजिटल मार्केटिंगचं जर आपण ऍड रन करतोय तर डिजिटल मार्केटिंगचंच लँडिंग पेज आपण असलं पाहिजे. समजलं? मग आता सागरनी कॅम्पेन रन केलाय तर त्यांनी कॅम्पेन रन कशासाठी केलाय? डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग आणि बीटेक साठी. बरोबर आहे. मग त्यांनी होम पेज द्यायला पाहिजे का डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंगचा URL द्यायला पाहिजे? त्याच्यामुळे त्याचा ऑप्टिमायझेशन स्कोर किती आलाय? 60. समजलं बेसिक गोष्टी. रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी आपली जी लँडिंग पेज आहे, आपली लँडिंग पेज कशाचं आहे, कोणत्या लँडिंग पेजवरती आपल्याला ऍड रन करायची आणि कशासाठी? जर डिजिटल मार्केटिंगसाठी करायची असेल तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेसच पेज देणं गरजेचं आहे. आणि त्या डिजिटल मार्केटिंग कोर्सेसवरती एखादा माणूस रिडायरेक्ट झाला तर त्याला तिथून सॅटिस्फाईड करणं गरजेचं काम आहे. जर तो सॅटिस्फाईड झाला तर गुगल त्याला चांगला रिव्ह्यू देईल, त्याला पोस्ट करेन आपल्या पेजला. तर त्यासाठी आपल्याला रन करायची. आणि आता मग मी होम पेज रन करू. सर लँडिंग पेज आणि वेबसाईट पेज काय फरक? वेबसाईट मध्ये आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही फरक. वेबसाईट मध्ये लँडिंग पेजला काहीच नाही. म्हणजे वेबसाईटचं पर्टिक्युलर एक जे पेज असतं त्याला लँडिंग पेज बोलतात. होम पेज एक लँडिंग पेज झालं, अबाउट अस हे एक लँडिंग पेज झालं, डायरेक्ट ऍडमिशन एक लँडिंग पेज झालं. म्हणजे वेबसाईट मध्ये मल्टिपल लँडिंग पेज असतात. हो. म्हणजे आता कसं तुम्हाला गोव्याला जायचंय फ्लाईटने, तुम्ही कुठे जाणार? एअरपोर्टवर. तुम्हाला दुबईला जायचंय, तुम्ही सेम एअरपोर्ट वरून पण जाऊ शकतात. तर तेच आहे लँडिंग पेज म्हणजे काय. इथं बघा होम पेजला पण एक लँडिंग पेजेस बोलू शकतो, अबाउट असला एक लँडिंग पेज झालं, हे वेगवेगळे लँडिंग पेज झाले अबाउट अस. आता इथं काय झालं, इथं क्लिक केलं आणि इथं आपल्याला तर इंजिनिअरिंग साठी करायचं, डायरेक्ट ऍडमिशन टू इंजिनिअरिंग, ह्याच्यावरती क्लिक केलं. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं काय सांगितलंय त्याने, टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया, अनलॉक डायरेक्ट ऍडमिशन ऑपॉर्च्युनिटीज. हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे. पण समजत असताना इथं वरती कॉन्टॅक्ट नंबर पण दिलं पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टसचा फॉर्म आला पाहिजे. इथं कॉन्टॅक्टस केल्यानंतर येते का काय? फॉर्म भरा, टेस्ट, नंतर
काय नाव आहे तुझं? आदित्य गिरी. ईमेल आय डी? गिरी 114 नंबर 9146 34 किती? कोणता कोर्स करायचा आहे तुला? इंजिनिअरिंग. सबमिट केला. पहिल्यांदा हे चालतंय का ते बघायचंय आपल्याला. आपण ऍड रन केली आणि एखाद्याने सबमिट केली इन्क्वायरी ते आलीच नाही आपल्याकडे, तर मग आपले वेस्टेज ऑफ मनी ना. तुम्ही काजळ लावलं आणि काजळ वरती बवायला लावलं किंवा होटाला लावलं तर चालेल का? चुकून लागलं तुमच्याकडे तर मग त्यासाठी तुम्हाला आरशात बघणं गरजेचं आहे. तसंच आता हे सबमिट का व्हाय ना, आता एवढ्या वेळ सबमिट करते ते समोरचा माणूस थकून जायचा. आता शिक झाला तर झाला, पण ते आपल्याकडे हे येतंय का बघा. आता काय येतंय का? इन्क्वायरी येते का ते चेक करायचं. इन्क्वायरी येते, मग आता कॅम्पेन रन करायचं, नाहीतर अवघड होतं. हे कोणाचं आहे चार्जर? समजतंय का सगळ्यांना? नाही समजत? इथपर्यंत आलतो. तुम्हाला समजलं आता कोणतं टाकायचं पेज? डायरेक्ट ऍडमिशन इंजिनिअरिंगचं. ह्याचे सगळे इंजिनिअरिंगचे कीवर्ड असले पाहिजे. आता तुम्ही मला सांगा ह्याच्यातला प्रायमरी कीवर्ड कोणता असला पाहिजे? हा असला पाहिजे वरती, डायरेक्ट ऍडमिशन टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया. पण हे असं कसं दिसतंय? वरची लाईन तशीच राहते, टॉप इंजिनिअरिंग कॉलेज हे निघून जाते. दिसतंय का? तर मग हे डेव्हलपरला पाठवायचं. कंट्रोल C केलं. आता पहिली गोष्ट तर हे पाहायचं की तुमचा युजर फ्रेंडली URL आहे का. डायरेक्ट ऍडमिशन टू इंजिनिअरिंग, तर टू पाहिजे का फॉर पाहिजे हे एकदा चेक करा. ग्रामॅटिकल मिस्टेक काय पाहिजे? फॉर पाहिजे. तर मग ते त्याला सांगा डेव्हलपरला, कारण ते डेव्हलपरचं काय खरं नसतं. इथे टाकला URL, नंतर फोन कॉल टाकायचा. फोन कॉल नंबर इंडिया, हे सगळ्यात वरती घ्यायचं. फोन नंबर काय आहे त्यांचा? 76 91 टाकायची गरज आहे का? टाकायची गरज आहे का 91? इंडिया आल्यावर टाकायची गरज नाही. हॅलो, हो
ठीक आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला डिटेल पाठवतो किंवा ऑफिसला व्हिजिट करा. मी आता लेक्चरमध्ये होतो, कॉल करतो तुम्हाला. ओके, थँक्यू. इथं टाकलं आपण कॅटलिस्ट एज्युकेशन, NMD कॅटलिस्ट. आजची डेट किती आहे? 30 एप्रिल, म्हणजे उद्या 1 तारीख 2024 का 25. प्रत्येक महिन्यात इयर नाही बदलत का? हा, कंटिन्यू. स्टार्ट नाव, सात नेमकं. स्टार्ट न्यू करायचं. बिडिंग स्ट्रॅटेजी तर तुम्हाला येतात का नाही येत? तुम्ही काल नव्हतात का? मग कालचं रेकॉर्डेड पण नाही मिळालं ना? मिळाले ना, तुम्ही बघितलं नाही? आत्ता 1 वाजता. नाही. 1 वाजता बघा, आम्ही इथं लेक्चरला होतो. ठीक आहे, तुम्ही बघा, आज युट्यूब वरतीच बघा. युट्यूब वरती जास्त चांगलं समजतं. काय बिल्डिंग स्ट्रॅटेजी का? हो, नाही सगळ्या लेक्चरच चांगलं समजतं. का समज? आता जे 1 वाजता पाठवलं कालचं आहे ना? हो, कालचं. कालचं. ते बघ, आणि नाही तर कालचं नाही बघितलं तर चालेल, आजचं बघा, कारण आज परत मी तेच रिव्हिजन करतोय. चालेल, आजचं पाठवा. पण आज अजून नवीन गोष्टी पण शिकवणार आहेत, त्या पण तुमच्या क्लिअर होतील. तर इथं बघा, बिडिंग स्ट्रॅटेजी टोटल 8 असतात. काही युट्यूब वरती बघा, कारण आपला वॉच टाइम पण कम्प्लीट होईल तिथं. नाही करा ना सर. सबस्क्राईब पण करा तुम्ही चॅनलला, NMD ला. NMD. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल कोणतं लेक्चर टाकलंय ते. बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला काही ते नोटिफाय पण होतं. ठीक आहे, तर इथं बिडिंग स्ट्रॅटेजी असतात टोटल 8. पहिली म्हणजे काय, इथं ओपन करून दाखवलं होतं. आता परत लिहायचं का नको लिहायला? परत लिहू आपण. लिहायचं लय नाद आहे मला. बेंचवर नावं टाकायचो मी मुलींची. तुम्ही टाकायचं का नाही बेंचवरती नाव? आम्ही हा, मग तुम्ही कुठं लिहायचं काय? 10वी पर्यंत असं नव्हतं. नाव घेऊन होतं. लिहिलं पाहिजे, अक्षर सुधारतात. समजलं का? काय पाहतोय आपण? चांगले अक्षर का सुधारायची गरज आहे? चांगले का नाही? हा, बिडिंग स्ट्रॅटेजी कोणत्या असतात? नाही चांगलं वाटत अक्षर तर त्याला मोठं करा. मला लिंक करायला लागेल, पण हे मला रेकॉर्डेड पाहिजे. मी आज कालचं लिहू नका करू आजचे दिवस, तुम्ही केक खाऊनच जा. तर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. हो, त्याच्यामुळेच केक कापायचा आहे आता. दोन्ही पण काम होतील. अजून मागचे पुढचे बर्थडे पण घ्या कोणाच्या असतील. आता इथे 1 नंबर टाकायचा. कोणती बिडिंग स्ट्रॅटेजी होती? CPM. CPM म्हणजे काय? CMP ना सर? इम्प्रेशन. CMP. म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. नंतर तुम्ही खाली गेलात 2 नंबरला काय येतं? CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. नंतर त्याच्या खाली तुम्ही गेलात CPA. कलर नको, चांगला नाही वाटत. कॉस्ट पर क्लिक झालं. आता नंतर आहे CPA, कॉस्ट पर ॲक्विजिशन. चालेल, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही समजून घ्या. 4 नंबरला काय टाकायचं? CPV व्हॅल्यू. CPV. नंतर CP
सीपीए तर झाला. हा, सीपीएम वरती झालं की सीपी हा सीएमपी झालं का? इथं काय करायचं? सीपीएम आहे, लक्षात ठेवा. सीपीएम म्हणजे इम्प्रेशन, सीपीयू म्हणजे आणि नंतर कन्व्हर्जन. कन्व्हर्जन वरती पाहिजे नव्हतं, बरोबर आहे. सीपीव्ही त्याच्या खाली पाहिजे नव्हता. कन्व्हर्जन झाल्यानंतर 7 नंबर 6 कन्वर्जन 4 नंबरला आणि सीपीव्ही 5 तुम्ही नंबर. कसं पण पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही. नंतर ROS रिटर्न ऑन ROAS ऍड स्पेंड. रिटर्न ऑन ऍड स्पेंड. रिटर्न ऑन ऍड स्पेंड नंतर तुमचं 7 नंबरला जे असतं तर त्याला काय बोलतात? सीपीव्ही, कॉस्ट पर व्ह्यूज पण येतात. नंतर 8 नंबरला मॅन्युअल सीपीसी. नंतर काय? सीपीव्ही म्हणजे काय सर? कॉस्ट पर व्हॅल्यू आणि 7 नंबरचं काय होतं? मॅन्युअल सीपीसी. म्हणजे काय? म्हणजे मनाने तुम्ही लावू शकता काय पण. आणि स्मार्ट बिडिंग आणि एक व्ह्यू पण आहे. टोटल हे किती इथं आपल्याकडे बिडिंग स्ट्रॅटेजी? टोटल 8 बिडिंग स्ट्रॅटेजी. नंतर आता एक नवीन टॉपिक आहे, त्याचं नाव आहे कीवर्ड मॅच टाईप. काय आहे? कीवर्ड मॅच टाईप. तर कीवर्ड मॅच टाईप किती असतात? आपण आता इंग्लिशचे पण क्लास चालू करणार आहेत. गरज आहे कुणाला इंग्लिशच्या क्लासची? म्हणजे काय? ग्रामर सगळं शिकवणार तुम्हाला. कोणाला गरज आहे? हा, फ्री ऑफ कॉस्ट आहेत ते क्लासेस, पैसे देऊन नाही. डिजिटल मार्केटिंग वाल्यासाठी. पण ते डिजिटल मार्केटिंग वाले बंद करून टाकलं आम्ही. मॅडम चांगल्या ऍक्टिव्हिटीज घेतात ना? सॅटर्डेला आलं होतं का कोण? हा, मॅडलिना मॅडम ना? पण चांगल्या ऍक्टिव्हिटीज घेतात. सॅटर्डेला तुम्ही येत जा. स्टुडंट आले तर मग ऍक्टिव्हिटी घ्यायला मजा वाटते. फक्त डेटा सर, ते गाणी अंताक्षरी चालू होती तेच का त्या दिवशी? ते वेगळं का? कारण मी ते ऑन केलं तर अंताक्षरी चालू होती म्हणून मी बंद करून टाकलं. आणि रिझ्युमेचं अंताक्षरी घेतली होती ते बोलतात. शनिवारी आता लाईट आत्ताच्या सॅटर्डेला रिझ्युमेचं घेतलेलं मॅडमने. तुम्ही कुठं? तुम्ही दुसरीकडेच ते गाणी पण असतात, सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात. नाही, चांगलंच असतं ते, शिकवतात तुम्हाला सगळ्या गोष्टी. तुम्ही दुसरीकडे जॉईन केल्या तर कीवर्ड मॅच टाइप्स असतात 4 असतात. कीवर्ड मॅच टाइप 4 असतात. पहिलं काय? ब्रॉड. नंतर दुसरं काय? PHRE असतं बरं का? हो हो, चुकलं ते. आता रिटर्न पण जात नाही आपला. PHRE असतं ना? PHRES. बरोबर आहे का? चुकलं. नाही तर फ्रेझर रीन नाही. PHRES. RA. तुम्ही चुकवतात. फ्रेज PHRA असे.
नंतर ब्रॉड ब्रॉड मॉडिफायर नको आज. ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. टोटल किती टाइप्स असतात कीवर्ड मॅचचे? 4 असतात, पण मी तुम्हाला 3च सांगतो. सर लिहून ठेवतो. ब्रॉड मॉडिफायर म्हणून ते काय बंद झाले 2018लाच, त्याच्यामुळे ते नाही लिहिले तरी चालू शकता. कीवर्ड मॅच टाईप 3 लिहा तुम्ही: ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. तर पहिला ब्रॉड मॅच. ब्रॉड मॅच म्हणजे रुंद, वाईड. फ्रेज मॅच म्हणजे फ्रेज आणि एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट. म्हणजे जसं की एक्झॅक्ट म्हणजे ते आधी सांगतो तुम्हाला. एक्झॅक्ट म्हणजे सपोज माझ्यासारखंच एखादा माणूस दिसला, सेम कलर, सेम हाईट, सेम स्टाईल, तर तुम्ही काय बोलणार? एक्झॅक्ट सरांसारखा दिसतोय. बरोबर आहे? सेम टू सेम. नंतर फ्रेज म्हणजे काय? मोठं वाक्य. मोठं वाक्य. हम्म. एखादं वाक्य सांगा मोठं मग. लव्हिंग अ गर्ल इज सेकंड थिंग, फर्स्ट रिस्पेक्ट हर. हे फ्रेज आहे. फ्रेज आहे नाही. वन्स अब्दुल कलाम सेड, हा. हे फ्रेज आहे. नाही, अर्ध झालं. अर्ध झालं, पण स्टाईल सांगितली. हा. हसा खेळा पण शिस्त पाळा. हा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य. हम्म. हे काय? लर्निंग गिव्स क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, अँड थिंकिंग प्रोव्हाइड टू द नॉलेज, अँड नॉलेज मेक्स अस ग्रेट. That's why digital marketing is most important. Learn digital marketing from NMD Private Limited. तर फ्रेज तुम्हाला समजलं. फ्रेज लिहिताना कसं लिहितात? डबल अवतरण चिन्हात लिहितात का डबल कोटेड मध्ये लिहितात? एकच मिनिंग आहे ना, अवतरण चिन्ह पण आणि कोट म्हणजे एकच ना. आता आमचं शिक्षण निम्म मराठीतून नाव होतं आमच्या शाळेचं, न्यू इंग्लिश स्कूल, पण सगळं मराठीतून शिकवायचं. समजलं? 7वी पर्यंत मी काय बोलतात त्याला, मिश्रण शिकलो. मिश्रण नाही, मिश्रण. मिश्रण. हा. विज्ञानामध्ये धडा होता मिश्रण, मिक्सचर. हा. नंतर तोच धडा परत 11वीला आला, त्याचं नाव मिक्सचर होतं. मग दोन्ही पण मग एखादी डेफिनेशन आली, कोणती पण डेफिनेशन, न्यूटन फर्स्ट लॉ, मग पहिलंच जे क्वेश्चन आहे तसंच टाकायचा, न्यूटन फर्स्ट लॉ इज कॉल्ड एज न्यूटन लॉ. हो. नंतर परत आलं सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये काय? सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. द पार्टिकल मूव्स along the circumference of the circle at called as circular motion. Particle moves along the circumference of the circle at uniform speed is called as uniform circular. मग असं आम्हाला पाठ करावं लागत होतं, तर आम्ही पास होत होतो. म्हणजे 11वीच्या पहिल्या सेमिस्टर मध्ये. हा नाही, 11वीलाच होत. झालं हे. फ्रेज मी सांगत होतो. फ्रेज असतात ना, ते डबल कोटेड मध्ये लिहितात, आणि ब्रॉड हे कशातच लिहित नाही. काल आपण कसं लिहित होतो, जसं कीवर्ड रिसर्च करून डायरेक्ट टाकतो त्याला आपण सगळे ब्रॉड म्हणू शकतो. मग ब्रॉड कीवर्ड मध्ये आपण सांगू आता ब्लॅक गर्ल टाकू. एक एक्झाम्पल घेऊ आपण, का खाली घ्यायचं एक्झाम्पल? आपण एक्झाम्पल इथं लिहू पहिल्याचं. जसं की आपण लिहिलं, काय लिहायचं? एक्झाम्पल काय पण सांगू आता. ब्लॅकची स्पेलिंग सांगा. ब्लॅक हॅट. हिट असतं का हॅट असतं? हा. हर्ट असतं का हर्ट असतं? HEART म्हणजे हर्ट, आणि HURT म्हणजे पण हर्ट होतं. पण आपण हॅट घेतोय, त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. ब्लॅक हॅट. समजलं?
हा काय आहे? एक कीवर्ड आहे. ब्लॅक अँड व्हाईट ते नका विचारत. ब्लॅक हॅट एक वर्ड आहे. काय कीवर्ड आहे. मग आता जर आपण ह्याचं फ्रेज मॅच टाकला आपण, सॉरी, आपण हा एक ब्रॉड मॅच कीवर्ड आपण आपल्या कीवर्ड मध्ये टाकलाय. माझी टोपीची कंपनी, मी टोपे विकतो, म्हणजेच काय विकतो? हॅट विकतो. तर मग मला त्याची मार्केटिंग करायची. गुगल ऍड मी रन केली. मग मी टाकलं त्याच्यामध्ये कीवर्ड ब्लॅक हॅट आणि एका मुलीने सर्च केलं पिंक हॅट. मग तिला माझा कॅम्पेन दिसेल का नाही दिसणार? हा, ब्लॅक आहे म्हणून दिसणार नाही. सागर, शुभांगी मॅडम तुम्ही सांगा, तुम्हीच हुशार आहेत इथं. ब्रॉड मॅच टाकलं तर शुभांगी मॅडमच नाहीत आज. सलोनी तुम्ही सांगा. सलोनी, ब्लॅक हॅटला दिसेल का? ते तिने जर टाकलं पिंक हॅट, मुलींना पिंकच कलर जास्त आवडतो का ब्लॅक आवडतो? नाही दिसणार सर. नाही दिसणार. का नाही दिसणार? आता आपण हा कीवर्ड कोणता टाकलाय? ब्रॉड आहे. ब्रॉड म्हणजे रुंद, वाईड. तर ह्याच्यामध्ये लय रेंज असते, कुणाला पण खेचून घेतो, अट्रॅक्ट करून घेतो. तर ब्रॉड हॅटचं मिनिंग तेच आहे. जर आपण इथं टाकलं ब्लॅक हॅट आणि एखाद्याने टाकलं पिंक हॅट, तरी पण ते म्हणजे दोन्ही पैकी कोणता पण एक जरी वर्ड आला ना तिथं, तरी पण ते ट्रिगर होतं. हा, ट्रिगर होतं म्हणजे तो कॅम्पेन अपेअर व्हायला. म्हणजे एखाद्याने टाकलं नुसतं ब्लॅक शर्ट, आपली तर काय हॅट आहे, पण एखाद्याने टाकलं ब्लॅक हॅट, ब्लॅक टी शर्ट, तरी पण आपला कॅम्पेन ट्रिगर होईल. एखाद्याने टाकलं ब्लॅक गर्ल, ब्लॅक बॉय, तरी पण त्याला दिसेल. कशामध्ये? ब्रॉड कीवर्ड मध्ये. आपण काय पाहतोय? कीवर्डचे टाईप पाहतोय, कीवर्ड मॅच टाईप. तर हा ब्रॉड कीवर्ड आहे. म्हणजे ब्लॅक हॅट जे एखाद्याने पिंक हॅट जरी टाकलं तरी दिसेल. किंवा एखाद्याने जर असं टाकलं, आता ब्लॅक कॅप, काय टाकलं? ब्लॅक कॅप, तर मग सलोनी दिसेल का? सलोनी दिसेल का म्हणजे हो. सलोनीला विचारतं दिसेल का? आपण तर हॅट विकतो, पण त्यांनी तर कॅप सर्च केलं होतं, मग दिसेल का? हा, ब्लॅक सर्च केलं आणि नुसतं एखाद्याने कॅप सर्च केलं तर का नाही दिसणार? मग हॅट मध्ये आणि कॅप मध्ये काय फरक असतो? असं काय नसतं. म्हणजे जर सिमिलर वर्ड असेल, म्हणजे आता दुसरं एक एक्झाम्पल सांगितलं, ब्युटिफुल गर्ल इन पुणे असा कीवर्ड आहे आणि एखाद्याने सर्च केलं चार्मिंग गर्ल इन पुणे, तर मग त्याला दिसेल का? सिमिलर वर्ड असेल तरी पण दिसतं. म्हणून तर तुम्हाला सांगितलं त्याला ब्रॉड बोलतात. म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यात मिनिंग सेम नसेल ना, तरी पण ते ट्रिगर होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यातले दोन जरी शब्द जरी जुळले, म्हणजे जसं मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि एखाद्याने सर्च केलं केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे किंवा केमिस्ट्री कोर्सेस इन पुणे किंवा फिजिक्स कोर्सेस इन पुणे, तरी पण त्याला ट्रिगर होणार. मग ते कॉल करतील, आपल्याला विचारतील तुमच्याकडे फिजिक्स कोर्स आहेत का? मग आपण सांगणार नाही. म्हणजे त्याचा पण टाइमपास झाला, आपला पण टाइमपास झाला. म्हणजे ब्रॉड कीवर्ड आपल्या कॅम्पेन मध्ये टाकणं गरजेचं आहे का नाही टाकणं गरजेचं आहे? मग आता तुम्ही तेच सांगा ना. मी जर टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा सायन्स इन्स्टिट्यूट, डेटा अनालिटिक्स इन्स्टिट्यूट, आणि नंतर त्यांनी सर्च केलं केमिस्ट्री इन्स्टिट्यूट, फेसबुक इन्स्टिट्यूट, तरी पण ते आपलं कॅम्पेन ट्रिगर होईल ना. मग आपले जास्त नुसतं आपल्याला इरिलिव्हंट लीड जास्त येते. क्लिक केलं तर पैसे जातात, इम्प्रेशन आले तरी पैसे जातात, मग आपले खूप पैसे वेस्ट होतील.
पण आपल्याला काय येणार नाही, कन्व्हर्जन येणार नाही. समजलं का? त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तर म्हणजे ब्रॉड मॅच असतात ते कमी यूज करायचे. ब्रॉड मॅच मध्ये फक्त अवेअरनेस जास्त होतो, इम्प्रेशन वाढतात, क्लिक थ्रू रेट वाढतो, इम्प्रेशन जास्त येतात, क्लिक जास्त येतात, कन्व्हर्जन जास्त होत नाही. जर कन्व्हर्जन जास्त आणायचं असेल तर तुम्हाला फ्रेज मॅच वापरायचं. आता ब्लॅक हॅटचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इझी, ज्यांना लिहून घ्यायचे ते लिहू शकतात. काय लिहिणार ह्याचं? पिंक कॅप टाकलं तरी पण येईल, पिंक हॅट टाकलं तरी पण येईल. नंतर आता दुसरं एक्झाम्पल फ्रेज मॅचचं. फ्रेज मॅच मध्ये टाकलंय आपण ब्लॅक हॅट. तर एखाद्याने जर एक्झाम्पल मध्ये म्हणजे आपल्या कोणी जर सर्च केलं, काय सर्च केलं, बेस्ट हॅट, नुसतं काय केलंय, हॅट सर्च केलंय. किंवा एखाद्याने सर्च केलं पर्पल कलर हॅट तरी पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं ब्लॅक हॅट सेंटर नियर बाय मी, स्टोअर नियर बाय मी, ब्लॅक हॅट. म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स लागलं तर काय लागतं, कधी ट्रिगर होतं सफिक्स किंवा. म्हणजे मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि एखाद्याने टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी तरी पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तरी दिसेल. मी जर टाकलाय कीवर्ड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि एखाद्याने जर टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे तरी पण दिसेल. फ्रेज मॅचचं समजलं का, सफिक्स आणि प्रिफिक्स लागलं तर फ्रेज मॅच तुम्हाला दिसतो. आता एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच मध्ये काय आहे, ब्लॅक हॅट असा कीवर्ड लिहिलेला आहे. कसा लिहिलेला आहे, ब्लॅक हॅट. तो लिहितात कसं, आता हे इकडे लक्ष द्या, हे लिहितात कसं फ्रेज मॅच. फ्रेज मॅच कसा लिहितात समज तुम्हाला ते पण सांगतो, डबल कोटेड मध्ये असा लिहितात, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथं झालं ब्लॅक, सॉरी हे नको करायला, हे आपण एक्झॅक्ट कोणता करत होतो आपण, एक्झॅक्ट. एक्झॅक्ट कसं करायचं, ब्रॅकेट मध्ये करायचं. इथं इझी टाकू, काय टाकणार आहे एक्झाम्पल मध्ये, एखाद्याने सर्च केलं बेस्ट आता दिसेल का, सर्च करी ब्लॅक हॅट कलर. नाही मी तुला तेच सांगतो की हे मी कीवर्ड टाकलाय ब्लॅक हॅट्स तर दिसेल का, का नाही दिसणार, येस लागलाय त्याच्यामुळे दिसणार नाही. समजलं, म्हणजे एक्झॅक्टच पाहिजे. मग आता जर मी असं केलं तर दिसेल का, पहिलं तर आपण कॅपिटल मध्ये काढलंय आणि इकडे स्मॉल मध्ये, तर तरी दिसेल का, तर दिसेल. स्मॉल कॅपिटलचा काय क्वेश्चन नाही. समजलं. तर हे असे कीवर्ड असतात. कीवर्डचे टाइप्स किती असतात, 4 असतात, ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच, एक्झॅक्ट मॅच आणि ब्रॉड मॉडिफायर. तर ब्रॉड मॉडिफायर जास्त कोणी यूज करत नाही, ते प्लस प्लस साइन यूज करून लिहिले जातात. तर हे 3च लक्षात ठेवा तुम्ही जास्तीत जास्त. म्हणजे जसं की आपण एकच कीवर्ड टाकला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, प्लस देऊन टाकायचं क्लासेस, प्लस देऊन टाकायचं इन्स्टिट्यूट, प्लस देऊन टाकायचं कॉलेजेस. मग डिजिटल मार्केटिंग कॉलेजेस इन पुणे सर्च केलं तरी पण दिसेल, डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे केलं तरी पण दिसेल. म्हणजे एकाच कीवर्ड मध्ये मोठा कीवर्ड बनवला जातो. ठीक आहे. तर बिडिंग स्ट्रॅटेजी आपण टाकली, इथं काय टाकली, मॅक्झिमम कन्व्हर्जन. नंतर त्याला गुगललाच दिले आपण हे सिलेक्ट करायला की तुम्ही तेव्हा डिस्प्लेवरती आपल्याला चालवायची नाही. आपल्याला ही जी ॲड रन करायची ती फक्त महाराष्ट्रामध्ये रन करायची. तर इथं MAHARASHTRA महाराष्ट्र आलं का,
तर महाराष्ट्रामध्ये दिसणार. पण आता जर एखादा माणूस आहे दिल्लीचा आणि त्यांनी सर्च केलं टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, तर मग त्याला दिसेल का? का? महाराष्ट्र लोकेशन इथं ते ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. पण आता इथं 2 ऑप्शन येतात मोर ऑप्शनमध्ये. काल सांगितलं नव्हतं तर आज सांगतोय. प्रेझेन्स पीपल इन ऑर रेग्युलरली इन युअर टार्गेट लोकेशन. म्हणजे एकतर तो प्रेझेन्स पाहिजे आणि रेग्युलरली. मी जर आता हे केलं आणि एखादा आता कुठाला आहे, आता एखादा कर्नाटक मधला माणूस आहे आणि त्यांनी सर्च केलं डिजिटल काय केलं इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, तर त्याला दिसेल का? का नाही दिसणार? कारण तो प्रेझेन्स पीपल और रेग्युलरली इन युअर म्हणजे तो एकतर प्रेझेन्सच पाहिजे महाराष्ट्रामध्ये. समजलं? तरच त्याला दिसेल. आता जर हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलं आपण आणि पाणीपुरीची ऍड रन केली, पाणीपुरी नियर बाय मी असं सर्च केलं आणि इथं फक्त पुणे लोकेशन ठेवले, अहमदनगर मधून सर्च केलं तर त्याला दिसेल का? कसं काय दिसेल? इथं मी काय केलं नियर मीला नाही दिसणार. इथं लोकेशन मी काय ठेवलंय पुणे ठेवलंय किंवा महाराष्ट्र ठेवलंय किंवा फक्त पुणे ठेवलंय मी लोकेशन. आणि पुण्यामधल्या लोकांनी जर सर्च केलं पाणीपुरी नियर मी, तर त्यांना दिसेल जे पुण्यामध्ये राहतात ते. मी इथे एफसी रोड टाकलं आणि एखाद्याने पिंपरीवरून सर्च केलं पाणीपुरी नियर मी, दिसेल का? नाही दिसणार. तर प्रेझेन्स और इंटरेस्ट म्हणजे प्रेझेन्स असेल तरी पण आणि इंटरेस्ट असेल तरी पण दिसेल त्यांना. म्हणजे आता महाराष्ट्रातून काय आउट ऑफ कंट्री मधून जरी कोणी सर्च केलं टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र किंवा पुणे, कोणत्या पण सिटीला जरी घेऊन महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत तरी पण त्यांना दिसणार. 1 नंबरचं ऑप्शन लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केली. नंतर इथं 2 ऑप्शन येतात. इथं बघ यूज ब्रॉड मॅच कीवर्ड फॉर एंटायर कॅम्पेन. म्हणजे आपल्याला काय करायचंय ब्रॉड मॅच कीवर्ड यूज करायचेत का फक्त? आपल्याला काय करायचे वेगवेगळे कीवर्ड पण यूज करायचे. पण खालचं ऑप्शन यूज कीवर्ड मॅच टाईप. कीवर्ड मॅच टाईप किती असतात? कोणते कोणते? ब्रॉड मॅच, एक्झॅक्ट मॅच, फ्रेज मॅच, ब्रॉड मॉडिफाईड. नंतर इथं काय ओनली ॲसेट दॅट आय प्रोव्हाइड डायरेक्टली फॉर माय ॲड्स. म्हणजे मी जे प्रोव्हाइड केले तेच वापरा. ऑन युअर कंटेंट मे बी लँडिंग पेज. मग लँडिंग पेजमध्ये आहेत तेवढे जर आपण यूज केले तर लँडिंग पेज माझं जर वेबसाईट 5 पेजची तर 5 त्याच्या खाली काय दिसतील? साईट लिंक दिसतील. काल साईट लिंकचं सांगितलं होतं. तर ते डिपेंड तुमच्यावरती. मला तर मी जे सिलेक्ट करेल तेवढंच पाहिजे. नंतर मी काय मोर सेटिंग वरती जातो. तिथं एक ऍड रोटेशन असतं, स्टँडर्ड डेट्स म्हणजे आजपासूनच चालू व्हायची, ऍड शेड्यूल. 2 टाईपचे कॅम्पेन असतात. एक स्टँडर्ड असतो आणि दुसरा ऍक्सेलरेटेड. ऍक्सेलरेटेड म्हणजे काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो, म्हणजे 24 चालतो. आणि स्टँडर्ड म्हणजे काय त्याचं एक पर्टिक्युलर टाइम ठरवला जातो, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 किंवा जो पण टाइम आपण ठेवल. पण मला तो ऑलरेडी चालवायचा आहे. रिस्ट्रिक्ट काय करायचं नाही. नेक्स्ट केलं मी. आता इथं आपल्याला ते कीवर्ड टाकायचे असतात. तर इथं आपल्याला EI यूज करायची. ऍड हेल्प क्रिएट माय ऍड घ्यायची का EIचं सजेशन? नाही. क्रिएट माय सेल्फ. काय करायचं? क्रिएट माय सेल्फ. आलं का? हा काय झालं? EI ते त्याच्या EI निघून येतात ना ते कीवर्ड. आपण केलेले कीवर्ड काल रिसर्च केले होते, मग ते आपण बॅकला घेऊन घेऊ आणि ते सगळे कॉपी करू जसे आहेत तसे. नेट दिलेला आहे. आवाज येतोय का सागर? हो आवाज येतोय. एकदा मेल करतो का मला ते सगळे कीवर्ड, म्हणजे तुला दिसतो मी.
कोणीतरी ठीक केलं आहे सर. होतं मेल. ठीक आहे सर. इथं काय टाकायचं, कॅटलिस्ट. कशाचे होते कीवर्ड? नाही, तू पाठवले होते का? काय नाव आहे तुझं? लीड आहेत का काय आहे? कशाचे लीड आहेत? कॅटलिस्ट साठी. सागर पाठवले का? हो काय पाठवलं नाव सर. आहे हो त्याचं? पाठवलं. काय नाव आहे त्या पोरीने एक पाठवले होते, सानिका. डायरेक्ट ऍडमिशन फॉर बीटेक, VIT ऍडमिशन मणिपाल, MIT डायरेक्ट ऍडमिशन फॉर PI विदाउट एंट्रन्स, COP एक्झाम, COP प्रोसेस, बीटेक डायरेक्ट ऍडमिशन फॉर बीटेक लाईट. हे सगळे टाकलेत त्यांनी चांगले. तर हे काय करतो, Ctrl+C करायचं. ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. Ctrl+V. आता ह्याच्यामध्ये स्पेस पण भरपूर आलाय. हे स्पेस आपल्याला सगळं घालवावं लागेल, नाहीतर काय होईल, आपला कॅम्पेन रन नाही होणार. असं चालतं का? ओके, कीवर्ड मध्ये स्वल्पविराम असेल तर चालेल का नाही चालणार? डबल कोटेड चालू शकतो, कारण तेच तर ब्रॉड काय असतात, ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफायर, फ्रेज मॅच. आता हे सगळे ब्रॉड मॅच कीवर्ड आहेत. कोणते कीवर्ड आहेत बोला? ब्रॉड मॅच आहे काय एक्झॅक्ट मॅच आहेत? हा, ब्रॉड मॅथ्स. झाले. ठीक आहे, सगळं ट्राय करून पाहिलंय आपण. आता हेच कीवर्ड उचलायचे आणि कुठे टाकायचे? आता हे तर आपल्याला टाकायचंय. काय टाकायचंय? डायरेक्ट ऍडमिशन.
चुकले स्पेलिंग परत. लय स्लो चालतंय यार. आता इथं काय करायचंय आपल्याला, चा आपला कोड, कॉन्टॅक्ट नंबर टाकला. नंतर इथे इंजिनिअरिंग कॉलेजेस ऍडमिशन मोठा होईल. रेसिडेन्शियल ऑफ इंडिया असतं का? डायरेक्ट ऍडमिशन इन इंडिया, डायरेक्ट ऍडमिशन फॉर बीटेक. नंतर हा डायरेक्ट ऍडमिशन इन इंडिया इंजिनिअरिंग. आता वरचे जे कीवर्ड आहेत ते सगळे तुम्हाला इथं काय करायचंय, व्ह्यू पॉप्युलर कीवर्ड वरती क्लिक करायचंय आणि कोणते कोणते आहेत ना हे सगळे टाकून द्यायचे तिथं. बीटेक विदाउट एंट्रन्स एक्झाम, काय होतं ते वर्ड विदाउट इंजिनियर. हे सगळे कीवर्ड आपल्याला टाकावं लागतील. आता नंतर इथे एक हेडलाईन टाका, बेस्ट कॅटलिस्ट एज्युकेशन पण टाकावं लागेल आपल्याला.
इथं कन्सल्टन्सी लावावं लागेल फक्त पुढं. लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस. फक्त ते लिस्ट ऑफ काढावं लागेल ना. द टॉप इंजिनिअरिंग कॉलेज. Advance of direct admission in top engineering colleges in India. Unlock direct admission for the premium engineering colleges in India. नंतर इथं टाकावं लागेल कॅटलिस्ट. कॅटलिस्टचं नावच नाही टाकलं आपण कुठं, तर इथे एक फुल स्टॉप चालू शकतो. इमेज सिलेक्ट करा जर करायची असेल तर. नाही केली तर काय प्रॉब्लेम होत नाही, पण केली तर बेटर आहे, अजून तुमचं स्कोर वाढेल. सेव्ह केली इमेज आपण. साईट लिंक लावायची. साईट लिंक वरती क्लिक करा. नसेल लावायची नका लावा. ऑलरेडी काल क्रिएट केली होती ती पण लावू शकतो ना आपण. पण काल दुसऱ्या वेबसाईट साठी केले होते. ठीक आहे, मला नको साईट लिंक. कॅन्सल वरती क्लिक करावं लागेल. डन. अजून ऍड ग्रुप करायचंय का? नाही. ते 1100 रुपये ठेवले. नेक्स्ट. सर्च ऍड मध्ये आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आता हे सगळे जे कीवर्ड टाकले ते कोणते टाकलेत प्रतीक? हा, ते आपल्याला आता एक्झॅक्ट मॅच करायचे, तर कसे करायचे? कीवर्ड मध्ये जाऊन सर्च कीवर्ड मध्ये गेल्यानंतर हे करावं लागतं. त्याच्यानंतर एडिट मध्ये जाऊन आता एरर आले आपल्याला. कोणत्या एरर आल्या? काय एरर आल्या? हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. बोलू ना.
झालं. काल पण असंच होत होतं. काय सांगितलं होतं असं जर केलं तर ह्याच्यावरती क्लिक करायचं. नेक्स्ट. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी बोलतो त्यांना. कसं दिसतोय बघा हेडलाईन. खाली हेडलाईनच नाही जास्त टाकल्या, बाकी सगळं व्यवस्थित आहे. पब्लिश. पहिल्याच वेळेस एरर चेक करण्यासाठी टाइम घेतं. आपणच चेक केला असं दाखवायचं गुगलला, पब्लिश झालं. आता पब्लिश झाल्यानं आपण जर पैसे टाकले तर आपले सगळे पैसे एकाच 5 मिनिटात उडतील. का उडतील? का उडतील? ब्रॉड मॅचमुळे. मग आपल्याला पहिल्यांदा बिलिंग करायचंय आणि बिलिंग करून आपण काय करणार, त्याला एक्झॅक्ट मॅच किंवा फ्रेश मॅच ऍड फंड करायचं. माहिती ना तुम्हाला कसं फ्रेश मॅच करायचं त्याला? ज्याला माहित नाही ते या ना. बसा की. व्हेरीफाय केलं. कुठे गेली पूर्वीच्या? आता एवढं लेट कोण जॉईन होते? कोणतरी जॉईन होत होता. स्क्रीन दिसते ना? प्लीज स्विच टू द पॉपअप ऑफ द पेमेंट. ठीक आहे, सगळ्यांना समजलं का कॅम्पेन कसं रन करायचं, कसं पेमेंट ऍड करायचं? हां, ठीक आहे, चालेल ना. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पेमेंट ऍड झालेलं समजलं, सगळ्यांना समजलं पेमेंट कसं ऍड करायचं. ठीक आहे, आपण आधी ह्यांचा बर्थडे सेलिब्रेट करू. इथं दिसतं का साईडला? इथं डायरेक्ट नाही होणार. इथं तुम्हाला दिसेल की 500 रुपीज ऍडेड केलेलं. आता सांगा तुम्ही कशी स्टेप करायची पुढची. ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं. 2 मिनिटं बरं का फक्त. सांगा फास्ट मध्ये. कुठे कीवर्ड दिसतंय तिथे जायचं.
पण आता ते कशाला चेंज करायचे, तर वरती कॅम्पेन आपल्याला सिलेक्ट करायचं 13 एप्रिल. ऑलरेडी सिलेक्टच आहे, नसेल तर इथं सिलेक्ट पण करायचं. कला दोघांपैकी कोणाला करायचं आहे? ऑलरेडी सिलेक्टेड आहे वरती, तर वरतीच राहून द्यायचं. नंतर सर्च कीवर्ड मध्ये जायचं. आले कीवर्ड खाली. कोणते ते सगळे कोणते कीवर्ड आहेत? ब्रॉड मॅच. आता इथे लक्ष द्यायचं की जे कीवर्ड असे आहेत ना, नॉट इलिजिबल, लो सर्च व्हॅल्यू. सर्च व्हॅल्यू म्हणजे काय? म्हणजे ज्यांची घनता कमी. मराठी होतं का तुम्हाला? घनाचे घनफळ बरोबर बाजू घन, व्हॅल्यूम बोलतात त्या, बरोबर आहे ना? तर ह्यांची व्हॅल्यूम कमी. व्हॅल्यूम कमी म्हणजे काय? खूप कमी लोक सर्च करतात. मग ज्या लोकांना खूप कमी लोक सर्च करतात त्याला परत आपण अजून एक्झॅक्ट केलं तर अवघड होईल. त्याच्यामुळे ते सोडून द्यायचे आणि बाकीचे सगळे सिलेक्ट करायचे. मग आपण काय करू आता? सिलेक्ट ऑल कीवर्ड करू. झाले का ऑल? 25 कीवर्ड सिलेक्टेड. आता ह्याच्यामध्ये जे लो व्हॅल्यूम आहेत ते अनटिक करायचे. रेड मध्ये कुठे कुठे कीवर्ड दिसतात? सगळेच रेड दिसतात काय? यांना पण उशीर होतोय. आपण आता एवढेच करू. एडिट मध्ये जायचं. तर तुम्हाला प्रोसिजर समजले पाहिजे. प्रोसिजर नाही समजली तर अवघड होईल. कीवर्ड मॅच टाईप किती असतात? 4. कोणता मॅच करायचा? एक्झॅक्ट मॅच करायचा. हो, आणा ना. ऑल मॅच मध्ये जायचं. आता कोणते ब्रॉड आहेत? तर ह्याच्यात काय सिलेक्ट करायचंय? फ्रेज मॅच. आणि इथं अप्लाय करायचं. किती सिंपल आहे का? तुला समजलं का? काय समजलं? हा, काय शिकवलं मी आता? काय शिकवलं मी? कुठं जायचं तेच माहित नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला लेक्चर सांगताय. आता उद्या किती रिझल्ट येतोय त्याच्यातून आपण चेक करू. ठीक आहे, थँक्यू.